मी पूजा तुमच्या सर्वांचे स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत मराठीचे पेडागॉजीचे मागील वर्षाचे क्वेश्चन आन्सर। यामध्ये आतापर्यंत झालेले सर्व टीईटी जे पेपर आहेत त्यातले सर्व क्वेश्चन्स कव्हर केले। 2013 पासून ते 2024 पर्यंतचे प्रश्न आहेत। जवळपास 100+ प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत। याच हा जर व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पाहिला तर तुम्हाला 25+ मार्क 30 पैकी 25+ मार्क या व्हिडिओच्या माध्यमातून मराठीमध्ये कव्हर होतील याची गॅरंटी। तुम्ही मनातल्या मनात क्वेश्चन वाचा, कॉन्सन्ट्रेट करा आणि उत्तर म्हणजे काय होईल तुमचं व्हिडिओवर कॉन्सन्ट्रेट होईल, इकडे तिकडे लक्ष जाणार नाही आणि व्यवस्थित व्हिडिओ बघितला तर नक्कीच 25+ मार्क म्हणजे हक्काचे मार्क जे आहेत भाषा विषयातले ते मिळून जातील। आणि असेच सर्व पेपरचे तुम्हाला प्रीवियस इयरचे क्वेश्चन्स पेपर बघायचे असतील आन्सर सोडवलेले तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। आणि तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। क्वेश्चन आन्सरला 2013 पासून ते 2024-25 पर्यंतचे सर्व भाषा विषयाचे केलेले आहेत। स्कोरिंगचा विषय आहे मराठी, तर नक्कीच सगळ्यांनी लक्ष द्या आणि एका व्हिडिओमध्येच तुम्हाला 25 मार्क मिळतील। चला तर मग सुरुवात करूया आपण क्वेश्चन आन्सरला। फर्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र टीईटी 2019 मध्ये विचारलेला हा क्वेश्चन आहे। मूल भाषेचे अध्ययन कोणत्या तत्वावर असते? तर मूल भाषेचे अध्ययन हे अनुकरण तत्वावर असते। अनुकरण करतात मुलं। मूल भाषेचे अध्ययन हे अनुकरण पद्धतीवर अध्ययन पद्धतीवर असते। नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र टीईटी 2022 मध्ये विचारलेला आहे। चॉम्स्की यांच्या मते मुलांमध्ये भाषा शिकण्याची जन्मजात क्षमता कोणती? तर मुलांमध्ये, आता तुम्ही मनातल्या मनात वाचायचे क्वेश्चन्स आणि आन्सर्स पण म्हणजे तुमच्या लक्षात राहून जाईल आणि कानावरही पडेल। LAD म्हणजे काय? लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस। हे काय आहे? मुलांचं भाषा शिकण्याचं जन्मजात क्षमता आहे। लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस म्हणजे ऐकून भाषा अर्जित करणे किंवा अध्ययन करणे। मुलं ऐकून शिकतात, हे मूल भाषेचे काय आहे? मुलांचं शिकण्याचं चॉम्स्की यांच्या मते भाषा शिकण्याची जन्मजात क्षमता आहे। LAD LSRW आहे का? तर नाही। LAD मुलं पहिल्यांदा ॲक्वायर करतात, ॲक्विजिशन डिव्हाइसमुळे शिकतात। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3 2018 मध्ये विचारलेला आहे। मातृभाषा शिकण्याचा मुख्य उद्देश काय? मातृभाषा शिकण्याचा मुख्य उद्देश काय आहे? तर विचार करण्याची व व्यक्त होण्याची क्षमता विकसित करणे। विचार करण्याची आणि व्यक्त होण्याची क्षमता निर्मित करणे म्हणजेच मातृभाषा शिक्षण। नेक्स्ट क्वेश्चन 2023 मध्ये आहे, NEP वरती आहे। NEP 2020 नुसार इयत्ता 5वी पर्यंत शिक्षणाचे माध्यम कोणते असावे? इयत्ता 5वी पर्यंत शिक्षणाचे माध्यम कोणते असावे? तर मातृभाषा किंवा प्रादेशिक भाषा ही NEP 2020 नुसार आहे। शिक्षणाची भाषा मातृभाषा किंवा प्रादेशिक भाषेवर असावं। ऑप्शन नंबर C बरोबर आहे। नेक्स्ट क्वेश्चन, भाषा कौशल्य आहे। LSRW चा योग्य क्रम कोणता? LSRW चा योग्य क्रम कोणता आहे? तर 1 नंबर लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग। म्हणजे मूल पहिल्यांदा ऐकतो, मग ऐकून बोलायला लागतो, त्याच्यानंतर काय करतो? रीडिंग म्हणजेच काय? ॲपल वगैरे ह्या गोष्टी, ॲपल, बॉल हे ABCDच्या गाण्यामध्ये वगैरे मुलं दाखवायला लागतात, रीड करायला लागतात, ॲपल आहे, बॉल आहे। त्याच्यानंतर काय करायला लागतात? राईट करायला लागतात। म्हणजे योग्य क्रम कोणता आहे? ऑप्शन नंबर A बरोबर आहे। श्रवण, भाषण, वाचन, लेखन। लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग। लर्निंग आहेत का? तर नाही, म्हणून ऑप्शन A बरोबर आहे। कन्फ्यूज व्हायचं नाही लर्निंग, लिसनिंग, लँग्वेजमध्ये। ओके, नीट लक्ष देऊन ऑप्शन सिलेक्ट करायचे। कन्फ्युजिंग गोष्टी आहेत इथं, रिझनिंग दिलेलं आहे, व्यवस्थित वाचायचं आणि आन्सर द्यायचं। नेक्स्ट क्वेश्चन,
महाराष्ट्र TET 2016ला विचारलेला क्वेश्चन आहे. श्रुतलेखन कशासाठी उपयुक्त आहे? तर श्रुतलेखन हे श्रवण व लेखन कौशल्य तपासण्यासाठी उपयुक्त आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मुखवाचनचे फायदे काय? मुख वाचन केल्यामुळे काय होतं? वेगाने वाचन व आकलन होते. मी आता तुम्हाला सांगितलंय की मनातल्या मनात वाचा. तुम्ही ही ऑप्शनचे उत्तर ठरवा. बरोबर येतात का बघा. हे तुम्ही काय करताय, माझ्यापेक्षा स्क्रीनला दिसते, पटपट पटपट वाचू शकता. हे मुखवाचनचे काय आहेत? फायदे आहेत. वेगाने वाचन व आकलन वाढते, मुखवाचनचा फायदा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8 महाराष्ट्र TET 2023चा क्वेश्चन आहे. कथन पद्धती कोणत्या विषयासाठी सर्वात योग्य आहे? तर कथन पद्धती कविता आणि गोष्टीसाठी काय आहे? उपयुक्त आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चर्चा पद्धतीचा मुख्य फायदा काय? चर्चा पद्धतीचा मुख्य फायदा काय आहे? तर विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार विकसित होतो. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. किंवा तुम्हाला याच्यावरती असा पण प्रश्न विचारू शकतात की चिकित्सक पद्धतीने विचार विद्यार्थ्यांमध्ये वाढवायचा असेल तर कोणती पद्धती वापरावी? तर कोणती पद्धती? तर चर्चा पद्धती. असा फिरवूनही प्रश्न विचारू शकतो. त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन वाचा. पेपर इथंच कव्हर होऊन जाईल. 25+ मार्क तुम्हाला मिळतील. मराठी हा स्कोरिंगचा विषय आहे, तर व्यवस्थित लक्ष देऊन पहा. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 10 महाराष्ट्र TET नाट्यीकरण 22चा प्रश्न आहे. नाट्यीकरण पद्धतीने कोणते कौशल्य विकसित होते? नाट्यीकरण पद्धतीने ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. भाषण, अभिनय आणि आत्मविश्वास हे कौशल्य विकसित होते. भाषण, अभिनय आणि आत्मविश्वास. म्हणजे मुलं काय करतात? बोलतात, ही अभिनयही करतात, म्हणजे चेहऱ्याची हावभाव करतात आणि पुढे येऊन बोलण्याचं काय होतं? आत्मविश्वास वाढतो सगळ्यांसमोर बोलण्याचा. हे नाट्यकरण पद्धतीमुळे मुलांमध्ये विकसित होतो. नेक्स्ट क्वेश्चन, उद्गामी पद्धत. उद्गामी पद्धत काय आहे? इंडक्टिव्ह मेथड म्हणजे काय? तर उदाहरण व नियम हा काय आहे? इंडक्टिव्ह मेथड आहे. आधी उदाहरण देणे, मग नियम काढणे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र TET 2018 व्याकरण शिकण्यासाठी NCF 2005 नुसार कोणती पद्धत योग्य आहे? तर व्याकरण शिकण्यासाठी NCF 2005 नुसार संदर्भानुसार आगमन पद्धत आणि ही पद्धत काय आहे? 2005 नुसार NCF नुसार योग्य आहे. व्याकरण शिकण्यासाठी पद्धत कोणती? तर संदर्भानुसार आगमन पद्धत. नेक्स्ट क्वेश्चन, मूल्यमापन व उपचारात्मक अध्यापन CC. आता 2021 प्रश्न आहे. CC म्हणजे काय? कॉन्टिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे सतत सर्वकष मूल्यमापन. हे काय आहे? CCचा लॉंग फॉर्म आहे. पेडागॉजीमध्ये हा क्वेश्चन फिक्स दिसायला मिळतो. कोणत्याही सायन्स असेल, मॅथ्स असेल किंवा मराठी लँग्वेजच्या कोणत्याही पेडागॉजीमध्ये हा कुठे ना कुठे तर कव्हर होतो. 1 मार्काचा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन, निदानात्मक चाचणी कधी घ्यावी? निदानात्मक चाचणी कधी घ्यावी? तर अध्ययनापूर्वी विद्यार्थ्यांचे अडचणी शोधण्यासाठी निदानात्मक चाचणी घ्यावी. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2023चा, उपचारात्मक अध्यापन कोणासाठी असते? उपचारात्मक अध्ययन कोणासाठी असते? तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. मागे पडलेल्या मुलांसाठी उपचारात्मक पद्धती असते. म्हणजे काय? एखादं बाकीचे मुले पुढे गेलेत आणि काही मुलं फेल झालेत, तर त्यांना काय होतं? उपचार देण्याची गरज. म्हणजे त्यांना शोधावं लागेल की आपल्याला त्यांना काय समजलं नाही आहे किंवा ह्या पद्धतीने समजत नाही, तर कोणत्या पद्धतीने किंवा कोणती उदाहरणं देऊन मुलांना लवकर समजेल बघायचं आणि त्यानुसार त्या मुलांना शिकवून बाकीच्या मुलांबरोबर पुढे घेऊन जायचं. म्हणजेच काय? उपचारात्मक पद्धती कोणावर असते? तर मागे पडलेल्या मुलांसाठी उपचारात्मक पद्धत असते. नेक्स्ट क्वेश्चन 2014 मध्ये विचारलेला आहे. संकलित मूल्यमापन समेटिव्ह असेसमेंट कधी घेतली जाते? तर समेटिव्ह असेसमेंट ही सत्राच्या शेवटी घेतलेली जाते. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 17 टेट 2022ला विचारलेला आहे. कविता शिकण्याची पहिली पायरी कोणती आहे? तर बी आदर्श वाचन. आदर्श वाचन शिक्षकाने सुरुवात वाचन करून दाखवावे. कवितेला काय असतं? चाल सूर लावून व्यवस्थित वाचवली तर मुलांचं काय लागतं? मन लागतं आणि कविता शिकण्यामध्ये इंटरेस्ट येतो. नेक्स्ट क्वेश्चन,
टेट 2016 मध्ये दृकश्राव्य साधने ऑडिओ व्हिज्युअल एड्सचे उदाहरण कोणते? तर टीव्ही, स्मार्ट बोर्ड हा काय आहे? ऑडिओ व्हिज्युअल म्हणजे दिसतंही आणि आवाजही ऐकू येतं. ऑडिओ व्हिज्युअलचे उदाहरण आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भाषा प्रयोगशाळा कशासाठी उपयुक्त आहे? तर भाषा प्रयोगशाळा हे शुद्ध उच्चारण व संभाषण कौशल्यासाठी भाषा प्रयोगशाळा उपयुक्त आहे. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. 2018 मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गद्यपाठ शिकवण्याचा शेवटचा टप्पा कोणता? तर गद्यपाठ शिकवण्याचा शेवटचा टप्पा आहे उपायोजन. विद्यार्थ्यांना शिकलेले जे आहे ते दैनंदिन जीवनात वापर करणे म्हणजेच उपायोजन करणे हे गद्यपाठात शिकवण्याचा शेवटचा टप्पा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, NCF 2005 वर भाषाविषयक धोरणावरती आलेला आहे. 2021 मध्ये NCF 2005 नुसार भाषा शिकवण्याचे उद्दिष्ट काय? तर बहुभाषिकता जोपासणे व विचार करण्याची क्षमता वाढवणे हे 2005 नुसार भाषा शिकण्याचे उद्दिष्ट आहे. बहुभाषिकता जोपासणे व विचार करण्याची क्षमता. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, त्रिभाषा सूत्र मध्ये कोणत्या भाषा आहेत? त्रिभाषा सूत्रामध्ये मातृभाषा, हिंदी, इंग्रजी ह्या आहेत. बी, ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. मातृभाषा पहिल्यांदा, नंतर हिंदी, मग इंग्रजी ही त्रिभाषा सूत्र आहे. नेक्स्ट क्वेश्चन, टेट 2023 मध्ये इन्क्लुझिव्ह क्लासरूम मध्ये सर्वसमावेशक वर्ग शिक्षकांनी काय करावे? तर सर्व मुलांना, इन्क्लुझिव्ह मध्ये काय अर्थ आला? तर सर्व, फक्त म्हणजे हा काय झाला? चुकीचा शब्द झाला. इन्क्लुझिव्ह सांगतात आणि मग तुम्ही फक्त वर कसं येऊ शकता नाही का? मग इथं हे दोन ऑप्शन कट झाले. पाठ्यपुस्तक पूर्ण करणे हा पण निगेटिव्ह टॅग वर्ड आहे. तर सर्वात काय इन्क्लुझिव्ह मध्ये सर्व मुलांच्या गरजेनुसार अध्यापन करणे, सर्व मुलांच्या अध्यापन करणे. इन्क्लुझिव्ह म्हणजे काय? सर्व मुलांना सोबत घेऊन चालणे, हुशार ढ काही फरक न करता सर्व मुलांच्या गरजेनुसार अध्यापन करणे. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन 2017चा आहे. अध्ययन निष्पत्ती लर्निंग आउटकम म्हणजे काय? तर अध्यापन निष्पत्ती लर्निंग आउटकम, ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. विद्यार्थ्याने शिकवल्यानंतर काय करता यायला हवे हेच काय आहे? लर्निंग आउटपुट आहे, आउटकम आहे. विद्यार्थ्यांनी शिकवल्यानंतर काय करता यायला हवे हे अध्यापन निष्पत्ती आहे. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन 2025 क्वेश्चन नंबर 25 2022चा आहे. वाचन अक्षमता डिस्लेक्सिया असलेल्या मुलांसाठी काय करावे? म्हणजे ज्यांना डिस्लेक्सिया म्हणजे मुलांना दिसणं, डिस्लेक्सिया कशाचा आजार आहे? तर डोळ्याचा आजार आहे. तर त्या मुलांसाठी तुम्ही काय कराल? तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. मोठा फॉन्ट म्हणजेच अक्षर मोठं, रंगीत कागद, ऑडिओ बुक वापर करावेत. हा काय आहे? वाचन क्षमता म्हणजेच डोळ्याचा आजार असणाऱ्या डिस्लेक्सिया ज्यांना आहे त्यांच्यासाठी हा उपाययोजना करू शकता तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन, आता बघा 3 हॉट टॉपिक आहेत. काय? NEP 2020 मध्ये काय आहे? मातृभाषा शिक्षणावर भर आहे आणि त्याची रचना काय आहे? तर 5-3-3-4 ह्या रचना पद्धतीवर पण काय तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. 5-3-3-5. NIPUN भारत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान याच्यावर पण असू शकते. FLN म्हणजे काय? फंडामेंटल लिटरसी. इयत्ता 3री पर्यंत वाचन, लेखन, गाणे पक्के पाहिजे. वाचन, लेखन, गणन आलंच पाहिजे मुलांमध्ये. इयत्ता 3रीला फंडामेंटल लिटरसी. कोणता भाग कच्चा आहे याच्यावरती क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. पहा, एक सेकंड, इथे आता याच्यामध्ये काय आहे? तर कोणता भाग कच्चा आहे? LSRW पद्धत, NCF मूल्यमापन, त्याचे 20 प्रश्न आहेत. परत महाराष्ट्र TET अजून एक 50 प्रश्न बघणार आहोत आपण 13 ते 14 मधले क्वेश्चन पेपर मधले. नेक्स्ट क्वेश्चन,
तत्वे आणि दृष्टिकोनवर, म्हणजे आपण सिलेबस वाईज कव्हर करतोय हे क्वेश्चन आन्सर्स. भाषा हे काय आहे तर भाषा हे संवादाचे साधन आहे. ऑप्शन नंबर बी बरोबर. भाषा हे काय आहे? संवादाचे साधन आहे. बहुभाषिकता क्वेश्चन नंबर 2. बहुभाषिकता वर्गात कशी वापरावी? NCF 2005 नुसार इथं दिलेलं आहे. 2005 नुसार सांगायचं तुम्हाला. मुलांच्या मातृभाषेला संसाधन म्हणून वापरावे. 2005 मध्ये काय आहे? मातृभाषेवर जास्त भर दिलेला आहे. बहुभाषिक वर्गामध्ये काय? मुलांच्या मातृभाषेवर संसाधन म्हणून वापर करावा. नेक्स्ट क्वेश्चन. संरचनात्मक दृष्टिकोन स्ट्रक्चरल अप्रोच कशावर भर देतो? तर संरचनात्मक दृष्टिकोन हा व्याकरणाची रचना व वाक्य पॅटर्न यावर भर देतो. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. संप्रेषणात दृष्टिकोन CLTचा मुख्य हेतू काय? तर CLTचा मुख्य हेतू आहे प्रत्यक्ष संवाद साधण्याची क्षमता विकसित करणे. CLTचा मुख्य उद्देश. CLT म्हणजे काय? संप्रेषणात्मक दृष्टिकोन म्हणजेच काय? प्रत्यक्ष संवाद साधण्याची क्षमता विकसित करणे. नेक्स्ट क्वेश्चन. क्रॅशन यांच्या मते भाषा संवाद कसे होते? क्रॅशन यांच्या मते अर्थपूर्ण संदेश समजावून नैसर्गिकरित्या होते. क्रॅशन यांच्या मते भाषा संवाद कसे होते? अर्थपूर्ण संदेश समजून नैसर्गिकरित्या भाषा संपादन होते. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. इनपुट हायपोथेसिस म्हणजे काय? स्टीफन क्रॅशन यांची काय आहे? इनपुट हायपोथेसिस मांडला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मुलाला भाषा शिकताना चुका झाल्यास काय करावे? मुलाच्या भाषा शिकताना चुका झाल्यास काय करावे? चुका दुरुस्त करून सकारात्मक प्रोत्साहन द्यावे. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या चॅनलला सहकार्य करा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 8. समग्र भाषा दृष्टिकोन होल लँग्वेज अप्रोच कशावर भर देतो? समग्र भाषा दृष्टिकोन अर्थपूर्ण संदर्भात पूर्ण भाषा शिकवणे. होल लँग्वेज अप्रोच. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. होल लँग्वेज अप्रोच कशावर भर देते? तर अर्थपूर्ण संदर्भात पूर्ण भाषा शिकवणे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. द्वितीय भाषा शिकवताना मातृभाषेचा हस्तक्षेप होतो याला काय म्हणतात? तर याला लँग्वेज ट्रान्सफर म्हणतात. द्वितीय भाषा शिकताना काय होतं? मातृभाषेचा हस्तक्षेप होतो. बरोबर आहे. मुलांना जर कळत नसेल तर मातृभाषेमध्ये शिकवणे भाग आहे. तर याला काय म्हणतात? तर लँग्वेज ट्रान्सफर असं म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. NEP 2020 नुसार त्रिभाषा सूत्र कोणत्या इयत्तेपासून आहे? तर इयत्ता 6वी पासून ही त्रिभाषा सूत्र आहे. त्रिभाषा सूत्र म्हणजे काय? पहिला मातृभाषा, मग हिंदी आणि इंग्रजी. हे त्रिभाषा सूत्र कुठं लागू आहे? तर पण राज्य ठरवू शकते. 6वी पासून आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. हे प्रत्येक राज्यावरती डिपेंड आहे की कधीपासून त्रिभाषा सूत्र लाभवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. श्रवण भाषण कौशल्यावरती 8 प्रश्न विचारले गेलेले आहेत आतापर्यंत. श्रवण भाषण कौशल्य. क्वेश्चन नंबर 11. श्रवण कौशल्य विकसित करण्यासाठी कोणती कृती योग्य आहे? तर श्रवण कौशल्य विकसित करण्यासाठी गोष्ट सांगून प्रश्न विचारणे ही कृती योग्य आहे.
नेक्स्ट क्वेश्चन, सक्रिय श्रवण ॲक्टिव्ह लर्निंग म्हणजे काय? ॲक्टिव्ह लर्निंग म्हणजे काय? तर ऐकून समजून प्रतिसाद देणे, हे काय आहे? ॲक्टिव्ह लिसनिंगचं उदाहरण आहे सक्रिय श्रवणचं. नेक्स्ट क्वेश्चन, भाषा कौशल्याचा अडथळा कोणता? तर भाषा कौशल्याचा अडथळा काय आहे? भीती व लाजाळूपणा, हा काय आहे? भाषा कौशल्याचा अडथळा आहे. ऑप्शन नंबर बी हा निगेटिव्ह आहे. सगळ्यात गोष्ट अडथळा विचारलाय, हा पण म्हणजे नाही मध्ये प्रश्न विचारले, नाही मध्येच उत्तर आहे त्याचं. आत्मविश्वास, सराव, प्रोत्साहन हे काय आहे? कौशल्य सुधारण्याचं आहे. अडथळाचं आहे का? तर नाही. भीती आणि लाजाळूपणा हा काय आहे? तर अडथळा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, संवाद शिकवण्यासाठी सर्वोत्तम पद्धत कोणता? तर संवाद शिकवण्यासाठी भूमिका, रोल प्ले, भूमिका व अभिनय ही काय आहे? सर्वोत्तम संवाद शिकवण्याची पद्धती आहे रोल प्ले. नेक्स्ट क्वेश्चन, गटचर्चाचे महत्त्व काय? गटचर्चेचे महत्त्व काय? तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. विचारांची देवाणघेवाण आत्मविश्वास वाढवतो. गटचर्चेचे महत्त्व काय आहे? तर विचारांची देवाणघेवाण व आत्मविश्वास वाढवतो. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 16, तोतरेपणा असलेल्या मुलांसाठी काय करावे? ऑप्शन बी बरोबर आहे. तोतरेपणा असलेल्या मुलांसाठी म्हणजे स्टटरिंग असलेल्या मुलांसाठी काय करायचं आहे? तर धीराने ऐकावे, बोलण्याची संधी द्यावी व तज्ज्ञांची मदत घ्यावी. हे काय आहे? तोतरेपणा असलेल्या मुलांसाठी करण्याची गोष्ट आहे. ऑप्शन नंबर बी बरोबर. क्वेश्चन नंबर 17, कविता गायनाने कोणते कौशल्य विकसित होते? तर कविता गायनाने कोणते कौशल्य विकसित होते? तर लय, सूर, उच्चार, अभिव्यक्ती. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. कविता गायनाने लय, सूर, उच्चार व अभिव्यक्ती हे कौशल्य विकसित होते. क्वेश्चन नंबर 18, भाषण करताना देहबोली, बॉडी लँग्वेजचे महत्त्व काय? तर बॉडी लँग्वेजचे महत्त्व काय आहे? तर भाषण करताना संदेश प्रभावी बनवते. ॲक्शन विथ तुमचं बोलणं हे काय करतं? तर तुमचं संदेश प्रभावी बनवतं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19, वाचनाचे किती प्रकार आहेत? वाचनाचे किती प्रकार आहेत? तर वाचनाचे 2 प्रकार आहेत, मुखवाचन व स्वर वाचन. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 20, आकलनासह वाचन, रीडिंग विथ कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय? तर आकलनासह वाचन, रीडिंग विथ कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय? तर वाचून अर्थ समजणे. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. रीडिंग विथ कॉम्प्रिहेन्शन म्हणजेच वाचून अर्थ समजणे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21, वाचनाची गती कशी वाढवावी? वाचनाची गती कशी वाढवावी? तर नियमित सराव व शब्दसमूहाने वाचन ही वाचनाची गती. तुम्हाला हे टेट असेल तर हीच गोष्ट वाचनाची खूप महत्त्वाची आहे. आपल्याला 1 मिनिटामध्ये TETचा प्रश्न सोडवायचा आणि टेटचा आहे 30 सेकंदामध्ये प्रश्न सुटण्यासाठी वाचनाचा सराव असणं महत्त्वाचं आहे. तर नियमित सराव व शब्दसमूह वाचावेत. नेक्स्ट क्वेश्चन, सघन वाचन, इंटेन्सिव्ह रीडिंग कशासाठी असते? तर सखोल आकलन व भाषिक घटकांसाठी इंटेन्सिव्ह रीडिंग असते. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. सघन वाचन कशासाठी उपयुक्त आहे? तर सखोल आकलन व भाषिक घटकांसाठी उपयुक्त आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विस्तृत वाचन, एक्सटेन्सिव्ह रीडिंगचे उदाहरण कोणते? विस्तृत वाचन म्हणजेच उदाहरण कोणते आहे? तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. गोष्ट पुस्तके, मासिके, आनंदासाठी वाचणे. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 24, लेखनाची पहिली पायरी काय असते?
काय म्हणतात लेखनाच्या पहिल्या पायरीला? तर गिरवणे आणि खडू पाटी ही लेखनाची पहिली पायरी आहे. संपादन, प्रकाशन, पुनर्लेखन आहे का? तर नाही. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. गिरवणे आणि खडूपाटी ही लेखनाची पहिली पायरी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सृजनशील लेखन क्रिएटिव्ह रायटिंगचे उदाहरण कोणते? तर क्रिएटिव्ह रायटिंगचे उदाहरण काय आहे? तर ऑप्शन नंबर बी गोष्ट, कविता लिहिणे हे क्रिएटिव्ह रायटिंग आहे, म्हणजे सृजनशील लेखन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 26, लेखनातील चुका कमी करण्यासाठी काय करावे? लेखनातील चुका कमी करण्यासाठी नियमित लेखन सराव व दुरुस्ती करावी. नेक्स्ट क्वेश्चन, सुलेखनचे महत्त्व काय? सुलेखनचे महत्त्व काय आहे? तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. सुंदर वाचन, अक्षर व नीटनेटकेपणा सुलेखनचे महत्त्व आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 28, विरामचिन्हे शिकवण्याची योग्य पद्धत कोणती? तर विरामचिन्हे शिकवण्याची योग्य पद्धत काय आहे? तर वाक्यात वापर करून संदर्भासह स्पष्टीकरण देणे. विरामचिन्ह शिकवण्याची योग्य पद्धत, वाक्य द्यायचं आणि त्याच्यामध्ये संदर्भासहित काय करायचं? सांगायचं कोणतं विरामचिन्ह कुठे येतं. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 29, डिस्ग्राफिया म्हणजे काय? डिस्ग्राफिया कशाशी रिलेटेड आहे? तर लिखाणाच्या बाबतीमध्ये डिस्ग्राफिया आहे. तर लेखन करण्यामध्ये अक्षमता असणे हे डिस्ग्राफियाचे लक्षण आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 30, लेखन कौशल्य मूल्यमापन करताना काय तपासावे? लेखन कौशल्य व मूल्यमापन करताना काय तपासावे? तर आशय, मांडणी, व्याकरण, विरामचिन्हे, अक्षर ह्या सर्व गोष्टी तपासाव्यात. म्हणून ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. क्वेश्चन नंबर 31 पाहूयात. व्याकरणावरती आलेले आहेत. व्याकरण शिकवण्याच्या दोन मुख्य पद्धती कोणत्या? तर व्याकरण शिकवण्याच्या दोन मुख्य पद्धती आहेत. उद्गामी इंडक्टिव्ह व अवगामी डिडक्टिव्ह ह्या दोन पद्धती आहेत. इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह म्हणजेच उद्गामी आणि अवगामी ह्या व्याकरण शिकवण्याच्या दोन पद्धती आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, NCF 2005 नुसार व्याकरण कसे शिकवावे? तर NCF 2005 नुसार भाषिक खेळ, संदर्भ वापरून भाषा विषय शिकवावे. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 33, नाम शिकवताना काय वापरावे? तर नाम शिकवताना वर्गातील वस्तू, चित्रे, उदाहरणे वापरावेत. क्वेश्चन नंबर 34, काळ शिकवण्यासाठी उपयुक्त कृती कोणती? तर काळ शिकवण्यासाठी ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. दैनंदिन कृतीचे वाक्य, काल, आज, उद्या यावरती काळ शिकवण्याच्या कृती करायच्या, म्हणजे ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 35, व्याकरणाच्या चुका दुरुस्त करताना काय टाळावे? व्याकरणाच्या चुका दुरुस्त करताना काय टाळावे म्हणून विचारले तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. मुलांना लाजवणे किंवा टोमणे मारणे हे व्याकरणातील चुका दुरुस्त करताना शिक्षकांनी टाळावयाचे आहे. मुलांना लाज वाटेल असे बोलायचे नाही किंवा टोमणे मारायचे नाहीत. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 36, समानार्थी शब्द शिकवण्यासाठी कोणता खेळ घ्यावा? समानार्थी शब्द शिकवण्यासाठी शब्दसाखळी, जोडा, लावा हा खेळ घ्यावा समानार्थी शब्द शिकवण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 37, व्याकरणाचे ज्ञान कशासाठी आवश्यक? व्याकरणाचे ज्ञान हे शुद्ध प्रभावी भाषिक अभिव्यक्तीसाठी. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. शुद्ध व प्रभावी भाषिक अभिव्यक्तीसाठी व्याकरणाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 38, अलंकार शिकवण्याची योग्य इयत्ता कोणती? अलंकार शिकवण्याची योग्य इयत्ता कोणती आहे? तर 6वी नंतर. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. मूर्त सक्रियात्मक अवस्थेनंतर, म्हणजे मूर्त गोष्टी कळायला लागल्यानंतर काय आहे? अलंकार शिकवण्याच्या योग्य इयत्ता आहे 6वी नंतर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 39,
शैक्षणिक साधने किंवा उपचारात्मक अध्यापन यावरती आहे. पाठ्यपुस्तक हे कोणत्या प्रकारचे साधन आहे? पाठ्यपुस्तक हे दृक साधन आहे. श्राव्य आहे का? तर नाही. पाठ्यपुस्तकातून आवाज येतो का? तर नाही. आपण हे काय वाचून करू शकतो. म्हणून हे पाठ्यपुस्तक कसले साधन आहे? तर दृक साधन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 40. शब्दकोशचा उपयोग कधी शिकवावा? शब्दकोशचा उपयोग कधी शिकवावा? तर ऑप्शन नंबर बी, तिसरी व चौथी. शब्दकोशाचा उपयोग कधी शिकवावा? तिसरी व चौथी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 41. तक्ते चित्रे कशासाठी वापरतात? तक्ते चित्रे कशासाठी वापरतात? तर अमूर्त कल्पना मूर्त करण्यासाठी व आकलन वाढवण्यासाठी तक्ते चित्रे वापरतात. ऑप्शन नंबर बी बरोबर. क्वेश्चन नंबर 42. भाषा कोपरा लँग्वेज कॉर्नर वर्गात का असावा? लँग्वेज कॉर्नर वर्गात का असावा? ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. मुलांना वाचन साहित्य व शब्द कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी लँग्वेज कॉर्नर वापरतात. नेक्स्ट क्वेश्चन, ICT म्हणजे काय? ICT म्हणजे काय? इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. ICTचा लॉंग फॉर्म. नेक्स्ट क्वेश्चन, मराठी अध्यापनात यूट्यूब कसे वापराल? मराठी अध्यापनात यूट्यूब कसे वापराल? तर कविता, गायन, गोष्ट, नाटक दाखवण्यासाठी वापरू शकतो यूट्यूब. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, निदानात्मक चाचणीनंतर काय करावे? निदानात्मक चाचणीनंतर काय? अडचणी शोधून उपचारात्मक अध्ययन करावे. नेक्स्ट क्वेश्चन, वैयक्तिक विभिन्नता वर्गात कशी हाताळावी? ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. प्रत्येक मुलांच्या गतीनुसार स्तरानुसार अध्यापन म्हणजेच काय आहे? वैयक्तिक विभिन्नता आहे. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दृकश्राव्य साधन वापरताना काय काळजी घ्यावी? दृकश्राव्य साधन वापरताना काय काळजी घ्यावी? तर उद्देश स्पष्ट असावा, वेळेचे नियोजन आणि चर्चा करावी. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन 48. कृतीपत्रिका वर्कशीट कशासाठी उपयुक्त? वर्कशीट कशासाठी उपयुक्त आहे? तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. सराव स्व अध्याय मूल्यमापनासाठी काय आहे? वर्कशीट उपयुक्त आहे. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 49. शैक्षणिक खेळाचे उदाहरण कोणते? शैक्षणिक खेळाचे उदाहरण कोणते आहे? तर शब्द अंताक्षरी, वाक्य बनवा स्पर्धा. शैक्षणिक खेळ काय चे उदाहरण आहे? तर शब्द अंताक्षरी, वाक्य बनवा व स्पर्धा. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, निपुण भारत मिशनचा उद्देश काय? तर निपुण भारतचा उद्देश काय आहे? तर ऑप्शन बी बरोबर आहे. इयत्ता 3री पर्यंत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करणे. इयत्ता 3रीचा काय? पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करणे निपुण भारतचं मिशन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आता इथं आपले 50 क्वेश्चन आणि आधीचे 30, टोटल 80 क्वेश्चन्स कव्हर झालेले आहेत मराठीचे. अजून एक 30 क्वेश्चन्स पाहूयात आणि व्हिडिओ थांबवूयात. आणि तुम्हाला जर प्रॅक्टिस क्वेश्चन्स पाहिजे असेल तर तसं कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून तुमचा स्पीड वाढेल. आपण नेक्स्ट 30 क्वेश्चन्स जवळपास घेऊयात, म्हणजे तुमचे 110 क्वेश्चन्स कंप्लीट होतील मराठीचे. आणि हेच क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये पाहायला मिळतील. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता याच्यामध्ये बघूयात आपण NCF 2005, NEP 2020 आणि RTचे 8 प्रश्न बघूयात पहिल्या टप्प्यामध्ये. आता बघा, क्वेश्चन नंबर 2023ला विचारलेलं आहे NCF वरती. NCF 2005 नुसार भाषा शिक्षकाची भूमिका कोणती? तर भाषा शिक्षक किंवा कोणताही शिक्षक काय काम करतो? तर मार्गदर्शक किंवा सुलभता फॅसिलिटर म्हणून काम करतो. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. भाषा शिक्षकाचं काय आहे? भूमिका काय आहे? तर फॅसिलिटर म्हणून आहे. नेक्स्ट क्वेश्चन, NEP 2020 नुसार पायाभूत स्तर फाउंडेशनल
स्टेज कोणती? तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. 3 वर्ष अंगणवाडी, इयत्ता पहिली दुसरी प्लस 5 वर्ष हा 2020 नुसार फाउंडेशनल स्टेज आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, RTE 2009 नुसार वय वर्ष 6 ते 14 वर्षासाठी काय मोफत आहे? तर RTE 2000 मोफत व सक्तीचे शिक्षण आहे. मुलांना शिकावेच लागेल मोफत, ते पण. हे काय आहे? RTE 2009 नुसार मोफत व सक्तीचे शिक्षण आहे. नेक्स्ट क्वेश्चन, NCF 2005 ने कोणत्या गोष्टीवर भर दिला? तर NCF 2005 ने ज्ञानात्मक व कृतीतून शिक्षण यावर भर दिला आहे. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. ज्ञानात्मक संवाद व कन्स्ट्रक्टिव्हिझम कृतीतून शिक्षण यावर भर दिलेला आहे NCF 2005 मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, सर्व शिक्षा अभियान SSA चा मुख्य उद्देश काय आहे? तर 6 ते 14 वयोगटातील सर्वांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे. हे काय आहे? SSA म्हणजे सर्व शिक्षा अभियानाचा उद्देश आहे. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, NEP 2020 नुसार मूल्यमापन कसे करावे? NEP 2020 नुसार मूल्यमापन कसे करावे? तर 360 डिग्री सर्वकष व बहुआयामी पद्धतीने मूल्यमापन करावे. सर्व बाजूने काय करायचं आहे? मूल्यमापन करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, बालक हा केंद्रबिंदू चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन म्हणजे काय आहे? बालकाचा चाइल्ड सेंटर म्हणजे काय आहे? तर मुलांच्या गरजा, आवड, क्षमतानुसार शिक्षण. हे काय आहे? चाइल्ड सेंटर एज्युकेशन आहे. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 2019 मध्ये विचारलेलं आहे. NCF 2005 नुसार पाठ्यपुस्तक कसे असावे? NCF 2005 नुसार मुलांचा अनुभव विश्वाशी जोडणारा मनोरंजक असावा. पाठ्यपुस्तक असावा मुलांच्या अनुभव व विश्वासाशी जोडणारा मनोरंजक असावा. नेक्स्ट क्वेश्चन, अध्यापन स्किनर यांचा अभिसंधान सिद्धांत हा कशावर आधारित आहे? तर बक्षीस व शिक्षा रिइन्फोर्समेंट वरती आधारित आहे. क्वेश्चन नंबर 10, पियाजे यांच्या मते अहंकेंद्रित भाषा इगोसेंट्रिक स्पीच कोणत्या अवस्थेत आहे? तर हा पूर्व सक्रियात्मक अवस्था यावरती आहे. पूर्व सक्रियात्मक अवस्था 2.5 वर्षे पियाजे यांच्या मते. अहंकेंद्रित मध्ये इगोसेंट्रिक 2 ते 7 वर्ष पूर्व सक्रियात्मक अवस्था. नेक्स्ट क्वेश्चन, 2021 मध्ये विचारलेले वायगोस्की यांची झेडपीडी म्हणजे काय? तर झोनल प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणजेच काय? झेडपीडी. नेक्स्ट क्वेश्चन, सामाजिक अध्ययन सिद्धांत सोशल लर्निंग थेरी कोणी मांडली? तर सोशल लर्निंग थेरी ही अल्बर्ट बांडुरा यांनी मांडली आहे. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र टीट 2023 चा प्रश्न आहे. बहुबुद्धिमत्ता सिद्धांत मल्टिपल इंटेलिजन्स कोणी मांडला आहे? तर हार्वर्ड गार्डनर यांनी मल्टिपल इंटेलिजन्स मांडला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14, थॉर्नडाईकचा सरावाचा नियम लॉ ऑफ एक्झरसाइज काय सांगतो? तर शिक्षा. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. सराव अध्ययन दृढ करणे. थॉर्नडाईकचा सराव अध्ययन काय आहे? तर लॉ ऑफ एक्झरसाइजचा काय आहे? सराव अध्ययन दृढ करणे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15, ज्ञानरचनावाद कन्स्ट्रक्टिव्हिझम नुसार मूल कसे शिकते? तर स्वतः अनुभव घेऊन ज्ञानाची रचना करून मूल शिकते. ज्ञानरचनावाद. नेक्स्ट क्वेश्चन, डिस्लेक्सिया म्हणजे कोणती क्षमता? तर वाचन
अक्षमता म्हणजेच काय, डोळ्याशी रिलेटेड आहे, मुलांना वाचायला प्रॉब्लेम होतो, डिस्लेक्सिया. डिस्कॅल्क्युलिया म्हणजेच काय, डिस्कॅल्क्युलिया हा कशाशी संबंधित आहे, गणितीय अक्षमतेवरती आहे. हे तुम्हाला ट्रिकने लक्षात ठेवू शकता. कॅल्क्युलिया म्हणजे हे काय असणार आहे, गणिताशी रिलेटेड असणार आहे. म्हणून ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 80. सर्वसमावेशक शिक्षण इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे काय. इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे काय आहे तर सर्व मुलांना एकाच वर्गात एकत्र शिक्षण. इन्क्लुझिव्हचा अर्थ काय, सर्व मुलांना. फक्त येतं का तर नाही, वेगळ्या पण येत नाही. हे निगेटिव्ह टॅग वर्ड आहेत तिन्ही. तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, सर्व मुलांना एकाच वर्गात एकत्र शिक्षण. नेक्स्ट क्वेश्चन. ADHD असलेल्या मुलांचे लक्षण कोणते. AD असलेले मुलांचे लक्षण काय आहे तर अतिचंचलता, लक्ष केंद्रित न होणे, अवेग, हे काय आहे, ADHD असलेल्या मुलांचे लक्षण आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ब्रेल लिपी कोणासाठी असते तर ब्रेल लिपी ही अंध मुलांसाठी असते, ज्यांना दिव्य दृष्टी नसते किंवा दृष्टीहीन मुले असतात, त्यांना ब्रेल लिपी चा वापर केला जातो. सांकेतिक भाषा साइन लँग्वेज कोणासाठी, कर्णबधिर व मूकबधिर मुलांसाठी सांकेतिक भाषा असते. नेक्स्ट क्वेश्चन. RPWD ॲक्ट 2016 नुसार दिव्यांग प्रकार किती. तर हा दिव्यांगाचा RPWD म्हणजे काय, PWD हा 21 हा ॲक्ट 2016 नुसार दिव्यांगाचा प्रकार आहे, 21. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. प्रतिभावान मुलाला गिफ्टेड चाइल्ड प्रतिभावान मुलांना गिफ्टेड चिल्ड्रन साठी काय करावे किंवा गिफ्टेड मुलांसाठी काय करावे तर समृद्ध कार्यक्रम व आव्हानात्मक कार्य करावे. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कविता अध्यापनाच्या पायऱ्या योग्य क्रमाने लावा. वेळखाऊ प्रश्न काय आहे तर ऑप्शन नंबर डी हा बरोबर आहे. पहिल्यांदा काय करायचं आहे तर 1 नंबर आदर्श वाचन, 2 नंबर कठीणता निवारण, 3 नंबर काय करायचं आहे तर मूक वाचन आणि 4 नंबर काय आहे तर भाव. हा क्रम कुठं पाहायला भेटतोय बघा तर ऑप्शन नंबर डी मध्ये पाहायला भेटतोय. आदर्श वाचन, मूक वाचन, कठीण निवारण व भावार्थ हा काय आहे ऑप्शन नंबर डी कविता अध्यापनाच्या पायऱ्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. रसग्रहण म्हणजे काय. रसग्रहण म्हणजे काय तर कवितेतील भाव सौंदर्य अनुभवणे याला काय म्हणतात रसग्रहण म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन. गद्यपाठ शिकवताना विभागशः वाचन काय करावे तर काय आहे ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. सखोल आकलन व चर्चा करण्यासाठी विभागशः वाचन करावे. नेक्स्ट क्वेश्चन. नाट्यकरणचे शैक्षणिक मूल्य काय तर नाट्यकरणचे शैक्षणिक मूल्य काय आहे तर अभिव्यक्ती, आत्मविश्वास, सहकार्य व संभाषण विकास हे काय आहे नाट्यकरणाचं शैक्षणिक मूल्य आहे. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. पाठाचा उद्देश स्पष्ट करणे कोणत्या पायरीत येते तर पाठाचा उद्देश स्पष्ट करणे हा हेतुकथन पायरीमध्ये येतो. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पूर्वज्ञान तपासणे का महत्त्वाचे आहे तर पूर्वज्ञान तपासणे महत्त्वाचे आहे. नवीन ज्ञान व जुन्या ज्ञानाशी जोडणीसाठी पूर्वज्ञान तपासणे महत्त्वाचे आहे. नवीन ज्ञान जुन्या ज्ञानाशी जोडण्यासाठी महत्त्वाचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन. उपाययोजन ॲप्लिकेशन म्हणजे काय. उपाययोजन ॲप्लिकेशन म्हणजे काय तर शिकलेले ज्ञान दैनंदिन जीवनात वापरणे म्हणजेच काय उपाययोजनात्मक
शिक्षण होय. अशा प्रकारे आपले 110 क्वेश्चन्स कंप्लीट झालेले आहेत मराठीचे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. अजून थोडेसे क्वेश्चन्स आहेत. मूल्यमापनावरती आधारित किती क्वेश्चन्स आहेत बघूया. एकच मिनिट. 10 क्वेश्चन्स असतील अजून. आतापर्यंत 110 क्वेश्चन्स झालेले आहेत. त्याच्यानंतरचे अजून थोडेफार क्वेश्चन्स ॲड केलेले आहेत याच व्हिडिओमध्ये, ते पण पाहून घेऊयात. आधीचे 30, परत 50, 80, परत 30 झालेले आहेत हे क्वेश्चन नंतरचे. आणि अजून थोडेफार पाहूयात. 2023 मध्ये विचारलेलं आहे, रचनात्मक मूल्यमापन फॉर्मेटिव्ह असेसमेंट कधी करावे. फॉर्मेटिव्ह असेसमेंट कधी करावे. मूल्यमापनावर आधारित प्रश्न बघूयात. रचनात्मक मूल्यमापन फॉर्मेटिव्ह असेसमेंट कधी करावे. तर अध्यापन चालू असताना करावं फॉर्मेटिव्ह असेसमेंट. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ब्ल्यूप्रिंट म्हणजे काय. ब्ल्यूप्रिंट म्हणजे काय तर प्रश्नपत्रिकेचा आराखडा. नेक्स्ट क्वेश्चन, वस्तुनिष्ठ प्रश्न ऑब्जेक्टिव्ह टाईपचे उदाहरण कोणते. तर MCQ हे काय आहे. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन, MCQ क्वेश्चन्स. वस्तुनिष्ठ म्हणजे काय, एकच उत्तर. क्वेश्चन नंबर 4 2021 ला विचारलेले मुक्तोत्तरी प्रश्न म्हणजे ओपन एंडेड क्वेश्चन्सचा फायदा काय. तर विचारशक्ती व सर्जनशीलता तपासता येते. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, श्रेणीमापन ग्रँडिंग पद्धतीचा फायदा काय. तर मुलांवरील गुणवत्तेचा ताण कमी होतो. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. श्रेणीमापन ग्रँडिंग पद्धतीचा फायदा. नेक्स्ट क्वेश्चन, संकलित नोंदपत्र कम्युलेटिव्ह रेकॉर्ड मध्ये काय नोंदवतात. तर संकलित नोंदपत्रामध्ये शैक्षणिक, शारीरिक व मानसिक सामाजिक प्रगती नोंदवतात. नेक्स्ट क्वेश्चन, ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 6चा. क्वेश्चन नंबर 7, स्वमूल्यमापन सेल्फ असेसमेंट म्हणजे काय. सेल्फ असेसमेंट म्हणजे ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. विद्यार्थ्याची स्वतःची प्रगती तपासणे. नेक्स्ट क्वेश्चन, समवयस्क मूल्यमापन पर असेसमेंटचे उदाहरण कोणते. तर वर्गात ह्याचे उदाहरण कोणते आहे. पर असेसमेंट समवयस्क मूल्यमापन. पीअर असेसमेंट म्हणजे काय आहे. तर पीअर असेसमेंट म्हणजे वर्गातील मित्र एकमेकांचे काम तपासतात. समवयस्क मूल्यमापन आहे. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9, निदानात्मक चाचणी व उपचारात्मक अध्यापन यांचा संबंध काय. तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. निदान नंतर उपचार करणे. पोर्टफोलिओ मूल्यमापन म्हणजे काय. पोर्टफोलिओ मूल्यमापन म्हणजे काय आहे. तर वर्षभरातील विद्यार्थ्यांचा कामाचा संग्रह म्हणजेच पोर्टफोलिओ मूल्यमापन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, शब्द अंताक्षरी कोणते कौशल्य विकसित करते. तर शब्द अंताक्षरी ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. शब्द संग्रह, श्रवण व स्मरणशक्ती
विकसित करते. नेक्स्ट क्वेश्चन. चित्रवर्णन पिक्चर डिस्क्रिप्शनने काय साध्य होते? तर पिक्चर डिस्क्रिप्शनने निरीक्षण, कल्पनाशक्ती, वाक्यरचना विकसित होते. नेक्स्ट क्वेश्चन. कोडे घालणे रायडलचा उपयोग काय? तर कोडे घालण्याचा उपयोग काय? विचारशक्ती, तर्कशक्ती व भाषिक कौशल्य विकसित होते. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भाषा मेळावा लँग्वेज फेअर कशासाठी असते? तर लँग्वेज फेअर हे भाषा वातावरण निर्मिती व आवड निर्माण करण्यासाठी असते. नेक्स्ट क्वेश्चन. वर्तमानपत्र वाचन वर्गात का करावे? तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. वाचन सवय, शब्दसंग्रह, सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी वर्तमानपत्र वाचन करावे. नेक्स्ट क्वेश्चन. कठपुतळीचा खेळ म्हणजेच पपेट शो. कठपुतळीचा शो म्हणजे काय? पपेट शो ने काय शिकवता येते? तर गोष्ट, संवाद, मूल्य, भाषण कौशल्य शिकवले जातात पपेट शोमुळे. गोष्ट, संवाद, मूल्य, भाषण कौशल्य सुधारणे जाऊ शकतात. नेक्स्ट क्वेश्चन. शब्द कार्ड फ्लॅश कार्ड कशासाठी उपयुक्त आहे? तर फ्लॅश कार्ड कशासाठी उपयुक्त आहे? तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नवीन शब्द, द्रुत वाचन, शब्दसंग्रह वाढीसाठी उपयुक्त आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 18. भाषिक खेळ घेण्याची योग्य वेळ कोणती? तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. धडा संपल्यावर, कंटाळा आल्यावर उजळणीसाठी भाषिक खेळ उपयुक्त आहे. कंटाळा आल्यानंतर मुलांना जरा खेळ घेतलं की रिफ्रेशमेंट मिळते. नेक्स्ट क्वेश्चन. हे पाठ्यपुस्तकक्रम अभ्यासावरती क्वेश्चन्स आहेत. 6 प्रश्न आहेत. क्वेश्चन नंबर 90. अभ्यासक्रम सिलेबस म्हणजे काय? तर सिलेबस म्हणजे काय? एका वर्षात शिकवायच्या विषयाची रूपरेषा म्हणजे सिलेबस. नेक्स्ट क्वेश्चन. NCF 2005 नुसार चांगले पाठ्यपुस्तक कसे करावे? तर NCF 2005 नुसार वयोगटानुसार मनोरंजक व कृती प्रधान अनुभवाशी जोडणारे असावे. NCF 2005 नुसार चांगले पाठ्यपुस्तक असते. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सुप्त अभ्यासक्रम हिडन क्युरिक्युलम म्हणजेच काय? तर हिडन क्युरिक्युलम म्हणजेच काय? तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. शाळेच्या वातावरणातून कृतीतून अनौपचारिकपणे मिळणारे शिक्षण म्हणजेच काय? हिडन क्युरिक्युलम आहे. अनौपचारिक पद्धतीने म्हणजे कृती करता करता, खेळता खेळता जे शिक्षण घेतलं जातं त्याला सुप्त अभ्यासक्रम म्हणतात. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अध्ययन निष्पत्ती लर्निंग आउटकम पाठ्यपुस्तकात का दिले आहे? तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. शिक्षक व विद्यार्थ्याला उद्दिष्ट स्पष्ट व्हावे म्हणून लर्निंग आउटकम दिलेले आहे. म्हणजे धडा शिकून झाल्यानंतर मुलांना काय आले पाहिजे याच्यासाठी पाठ्यपुस्तकामध्ये काय दिलेलं आहे? तर लर्निंग आउटकम अध्ययन निष्पत्ती दिलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कोड पाठ्यपुस्तकात का दिले आहेत? QR कोड पाठ्यपुस्तकामध्ये का दिलेले आहेत? तर तुम्ही मोबाईलवर QR कोड टाकून डिजिटल ऑडिओ व्हिज्युअल काय करू शकता? तो टॉपिक पाहू शकता. म्हणजे ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. डिजिटल कंटेंट ऑडिओ व्हिज्युअलसाठी QR कोड दिला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र TET 2022 पाठ्यपुस्तक मंडळ बालभारतीचे काम काय? पाठ्यपुस्तक मंडळ बालभारतीचे काम काय आहे? तर पाठ्यपुस्तक तयार करणे हे बालभारतीचे काम आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 2025 साठी 21व्या शतकातील शिक्षकाची भूमिका कोणती? 21व्या शतकातील भूमिका काय आहे शिक्षकाची? सुलभकर्ता, मार्गदर्शक व सह अध्ययन करता हे काय आहे? शिक्षकाची भूमिका आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कृती संशोधन ॲक्शन रिसर्च शिक्षकाने का करावे? तर वर्गातील समस्या सोडवण्यासाठी, अध्यापन सुधारण्यासाठी ॲक्शन रिसर्च करावा.
ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दीक्षा पोर्टल कशासाठी आहे? दीक्षा पोर्टल कशासाठी आहे तर शिक्षकांसाठी प्रशिक्षण व ई कंटेंट पाठ योजना यासाठी काय आहे? दीक्षा पोर्टल आहे. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चिंतनशील शिक्षक रिफ्लेक्टिव्ह टीचर म्हणजे काय? तर रिफ्लेक्टिव्ह टीचर म्हणजे काय आहे तर स्वतःच्या अध्ययनावर विचार करून सुधारणा करणारा असावा. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. 6 अध्यायी गट टीचर लर्निंग सर्कलचे फायदे काय? तर अनुभव देवाणघेवाण एकमेकांकडून शिकवणे हे टीचर लर्निंग सर्कलचे फायदे आहेत. 6 अध्यायी गट ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 30, NEP 2020 नुसार शिक्षकांसाठी CPD म्हणजे काय? तर CPD म्हणजे काय? ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट ही म्हणजेच काय? NEP 2020 नुसार शिक्षकासाठी CPD आहे, कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट. नेक्स्ट क्वेश्चन, आपले क्वेश्चन सर्व कंप्लीट झालेले आहेत. तर आपल्याला जवळपास 150 क्वेश्चन्स मिळालेले आहेत. 120+ क्वेश्चन्स हे कवर झालेले. जवळपास 150च्या आसपास क्वेश्चन्स मराठीचे आपले कंप्लीट झाल्यानंतर याच आधारावर तुम्हाला क्वेश्चन पेपर असेल आणि व्हिडिओ जर व्यवस्थित बघितला असेल तर 25+ मार्क मिळायलाच पाहिजेत. तुम्हाला एक्झामसाठी शुभेच्छा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक शेअर करायला विसरू नका आपल्या मित्रांसोबत. नेक्स्ट, धन्यवाद.